हॅलो स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत इनव्हर्स व्हॅरिएशन. ओके, लास्ट लेक्चरला आपण डायरेक्ट व्हॅरिएशन बघितलं होतं की ज्यामध्ये दोन्ही क्वांटिटीज ह्या सेम प्रोपोर्शनमध्ये काय होत जातात, एकतर इन्क्रीज होत जातात किंवा डिक्रीज होत जातात. तर इनव्हर्स व्हॅरिएशन म्हणजे काय? द स्टेटमेंट एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय कॅन ऑल्सो बी एक्सप्रेस्ड ॲज देअर इज इनव्हर्स व्हॅरिएशन इन एक्स अँड वाय. ओके, तर इनव्हर्स व्हॅरिएशनचे काही डे टू डे लाईफ मधले आपण एक्झाम्पल पाहूया. सपोज एका ठराविक प्लेस पासून, म्हणजे आपल्याला सपोज ए या प्लेस पासून बी या प्लेसला जायचं आहे. ओके, ए या प्लेस पासून बी या प्लेसला आपल्याला जायचं आहे आणि तुमच्याकडे एक व्हेकल आहे. ओके, ह्या व्हेकलचा स्पीड आणि ए टू बी हे काय असणार आहे, डिस्टन्स. ओके, जर तुम्ही स्पीड तुमच्या व्हेकलचा इन्क्रीज केला तर तुमचं डिस्टन्स काय होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. करेक्ट. जर तुम्ही तुमच्या व्हेकलचं स्पीड कमी केला तर हे डिस्टन्स कव्हर करण्यासाठी लागणारा जो टाइम आहे तो काय होणार आहे, वाढणार आहे. ओके, म्हणजे सपोज तुम्ही हे डिस्टन्स तुमच्या व्हेकलचं 4 किलोमीटर पर हवरनी जर जात असाल तर तुम्ही हे जर स्पीड तुमचा कमी केला, म्हणजे 4 किलोमीटर पर हवरनी जाणारा तुम्ही असेल तर तुम्हाला 1 तास लागणार असेल. ओके, त्या डिस्टन्स पर्यंत पोहोचण्यासाठी. जर तुम्ही तुमच्या व्हेकलचा स्पीड कमी केला, ओके, तर लागणारा डिस्टन्स म्हणजे जो टाइम आहे तो काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. करेक्ट. जर तुम्ही स्पीड वाढवला, ओके, स्पीड वाढवला तर टाइम काय होत जाणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे. करेक्ट. म्हणजे सपोज एखाद्या डिस्टन्स कव्हर करण्यासाठी तुम्ही तुमच्या गाडीचा स्पीड वाढवला तर लागणारा टाइम काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि जर स्पीड कमी केला तर लागणारा टाइम काय होणार आहे, वाढणार आहे. ओके, आणि स्पीड वाढवला तर लागणारा टाइम काय होणार, कमी होणार. म्हणजे एक क्वांटिटी जर इन्क्रीज केली तर त्याच प्रोपोर्शनमध्ये दुसरी क्वांटिटी काय होतीये, कमी कमी होत जाते. ओके, मग ह्या व्हॅरिएशनला काय म्हटलं जातं, इनव्हर्स व्हॅरिएशन. ओके, सपोज आपण स्पीड एक्स कन्सिडर केला. सपोज वी कन्सिडर या क्वांटिटीला आपण एक्स कन्सिडर केलं आणि टाइम या क्वांटिटीला जर आपण वाय कन्सिडर केला, म्हणजे ह्या दोन क्वांटिटीजमध्ये व्हेरिएशन कोणतं आपल्याला मिळालंय, इनव्हर्स. करेक्ट. म्हणजे हे इनव्हर्स व्हेरिएशन एक्स इंटू वाय इज इक्वल टू के या फॉर्ममध्ये लिहिलं जातं. म्हणजे ह्या दोन व्हॅरिएशनचे, समजा या दोन क्वांटिटीजचं आपण मल्टिप्लिकेशन केलं तर इज इक्वल टू काय असतो, कॉन्स्टंट. आणि हे डिनोट करताना कसं केलं तर एक्स इनव्हर्सली व्हॅरिएशनल टू वाय, म्हणजे एक्स इज इनव्हर्सली व्हॅरिएट टू वाय कसं लिहिणार, एक्स इज व्हॅरीज 1/y. ओके, याला काय म्हणणार, इनव्हर्स व्हेरिएशन. म्हणजे ज्यावेळेस एक क्वांटिटी इन्क्रीज होती त्याच प्रोपोर्शनमध्ये जर दुसरी क्वांटिटी कमी होत असेल त्या व्हेरिएशनला काय म्हटलं जातं, इनव्हर्स व्हेरिएशन. आणि बरोबर अपोजिट काय असतं, डायरेक्ट व्हेरिएशन. म्हणजे एक क्वांटिटी जर आपण इन्क्रीज केली त्याच प्रोपोर्शनलमध्ये दुसरी क्वांटिटी सुद्धा काय होत जाती, इन्क्रीज होत जाती. किंवा एक क्वांटिटी जर आपण कमी केली तर दुसरी क्वांटिटी सुद्धा त्याच प्रोपोर्शनमध्ये काय होत जाती, कमी होत जाती. त्या व्हेरिएशनला आपण काय म्हणतो, डायरेक्ट व्हेरिएशन. ओके, आणि एक क्वांटिटी जर इन्क्रीज केली दुसरी कमी होत जात असेल, म्हणजे त्यांच्यामध्ये जर इनव्हर्स हे असेल तर त्याला काय म्हणणार, इनव्हर्स व्हेरिएशन. ओके, तर यावर बेस्ड आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. फर्स्ट आपण पाहूया. लिहिताना तुम्ही कसं लिहिणार, एक्स इज अल्फा व्हॅरिएट टू वाय. ओके, डिनोट केलं जातं इनव्हर्स व्हॅरिएशन एक्स अल्फा 1/y. रीड करताना कसं रीड करणार तुम्ही, एक्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय. ओके, आता यामध्ये एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय, त्यावेळेस एक्स इज इक्वल टू के अपॉन वाय. आणि हा के काय आहे, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट किंवा व्हेरिएशन कॉन्स्टंट. ओके, के इज कॉन्स्टंट. मग वाय इकडे डिवाइड आहे, इकडे येऊन काय होणार, मल्टिप्लाय. मग एक्स इंटू वाय इज इक्वल टू के. ओके, एक्स इंटू वाय इज इक्वल टू के. हे काय झालं,
इक्वेशन ऑफ इनवर्स व्हेरिएशन. ओके, इक्वेशन ऑफ इनवर्स व्हेरिएशन x इंटू वाय इज इक्वल टू के. आणि तेच आपण डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये काय फॉर्म्युला होता, x इज इक्वल टू के वाय. आणि के ची व्हॅल्यू काढताना आपण काय करत होतो, एक्स वाय इकडे मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के. हे काय झालं तुमचं इक्वेशन ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन. ओके, तर दोन्हीमध्ये डिफरन्स बघा की इथे के ची व्हॅल्यू काढताना आपण ह्या दोन क्वांटिटीजचा काय करतोय, रेशो घेतोय. आणि इथे के ची व्हॅल्यू काढताना इनवर्स प्रपोर्शन मध्ये आपण ह्या दोन क्वांटिटीजचा काय घेतो, प्रोडक्ट घेतो. ओके, हा मेन डिफरन्स आहे इनवर्स व्हेरिएशन अँड डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये. ओके, पुन्हा एकदा सांगते, इनवर्स व्हेरिएशन मध्ये आपण काय करतो, कॉन्स्टंट काढताना त्या दोन क्वांटिटीजचं काय घेतो, मल्टिप्लिकेशन म्हणजेच प्रोडक्ट. आणि डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये के ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना आपण त्या दोन क्वांटिटीजचा काय घेतो, रेशो घेतो. ओके, आता यावर बेस्ड प्रॅक्टिस सेट 7.2 मधले एक्झाम्पल पाहूया. प्रॅक्टिस सेट 7.2 फर्स्ट क्वेश्चन. द इन्फॉर्मेशन अबाउट नंबर्स ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ डेज टू कंप्लीट अ वर्क इज गिवन इन द फॉलोइंग टेबल. कंप्लीट द टेबल. ओके, नंबर ऑफ वर्कर्स दिलेत आणि डेज दिलेत. ओके, फॉर एक्झाम्पल आपण एखादं काम करण्यासाठी जर नंबर ऑफ वर्कर्स इन्क्रीज केले, जर कामगार इन्क्रीज केले, तर ते काम कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाइम किंवा डेज किंवा दिवस हे काय होत जाणार आहेत, कमी कमी होत जाणार. ओके, म्हणजे हे असणारं व्हेरिएशन कोणतं असणार आहे, इनवर्स व्हेरिएशन असणार आहे. ओके, आता दिलेल्या क्वांटिटीज वरून सपोज आपण याला एक्स कन्सिडर केलं आणि याला वाय कन्सिडर केलं, त्यावरून आपण काय करणार, ह्या दोघांचा प्रोडक्ट घेऊन काय करणार, के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आणि त्यानंतर इक्वेशन ऑफ व्हेरिएशन यूज करून राहिलेल्या ह्या ज्या क्वांटिटीज त्या फाइंड आउट करून घेऊया. लेट एक्स इज कन्सिडर नंबर ऑफ वर्कर्स अँड वाय रिप्रेझेंट द नंबर ऑफ डेज. तर आपल्याला काय दिले, फर्स्ट याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू दिली, नंबर ऑफ वर्कर्स किती दिले 30 अँड वाय ची व्हॅल्यू दिली आहे, नंबर ऑफ डेज इज 6. आणि इक्वेशन ऑफ इनवर्स व्हेरिएशन आपल्याला माहिती आहे काय आहे, एक्स इंटू वाय इज इक्वल टू के. ओके, हे काय आपलं इक्वेशन ऑफ इनवर्स व्हेरिएशन. ओके, ओके, आता एक्स आणि वायच्या व्हॅल्यू टाकून घ्या. 30 इंटू 6 इज इक्वल टू के. 36 180 इज इक्वल टू के. मग आपल्याला के ची व्हॅल्यू किती मिळाली, के इज इक्वल टू 180. म्हणजे आपल्याला इक्वेशन मधला कॉन्स्टंट मिळालेला आहे. ओके, इक्वेशन मधला कॉन्स्टंट किती मिळाला, के ची व्हॅल्यू 180. देअरफॉर द इक्वेशन ऑफ इनवर्स व्हेरिएशन काय, एक्स इंटू वाय इज इक्वल टू के. के च्या ऐवजी काय व्हॅल्यू पुट करणार आपण, 180. ओके, आता सेकंड केस सॉल्व्ह करूया की आपल्याला काय दिलंय, वाय ची व्हॅल्यू दिली आहे 12 आणि एक्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मध्ये व्हॅल्यू पुट केल्या, एक्स इंटू वाय इज इक्वल टू 180 मिळाले आपल्याला. एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे, वाय ची 12 आहे, इज इक्वल टू 180. एक्स इज इक्वल टू 180 डिवायडेड बाय 12. करेक्ट, 12 1 जा 12, 12 5 जा. देअरफॉर एक्स इज इक्वल टू किती मिळाला आपल्याला, 15. ज्यावेळेस वाय ची व्हॅल्यू 12 आहे त्यावेळेस एक्स किती मिळाला आपल्याला, 15. नेक्स्ट काय दिले आपल्याला, आपल्याला दिली एक्स ची व्हॅल्यू, नंबर ऑफ वर्कर्स दिलेत किती 10 आणि नंबर ऑफ डेज आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. मग इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपल्याला माहिती आहे, इक्वेशन ऑफ इनवर्स व्हेरिएशन काय मिळालं आपल्याला, एक्स इंटू वाय इज इक्वल टू के म्हणजेच काय 180. एक्स ची व्हॅल्यू पुट करायची 10 इंटू वाय इज इक्वल टू 180. वाय इज इक्वल टू 180 अपॉन 10 किती आहे ना 10
डिवाइड केला वायची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 18. ओके, ज्यावेळेस x इज इक्वल टू 10 असेल त्यावेळेस y इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 18. नेक्स्ट काय दिलं आपल्याला, y ची व्हॅल्यू दिली आहे 36 अँड फाइंड आउट करायचं आपल्याला x फोर्थमध्ये. ओके, आपल्याला इक्वेशन ऑफ इनवर्स व्हेरिएशन माहिती आहे, x इंटू वाय इज इक्वल टू 180. ह्या एक्झाम्पलसाठी एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, वायची आपल्याला दिलेली एक्स इंटू काय येणार 36 इज इक्वल टू 180. एक्स इज इक्वल टू 180 डिवायडेड बाय 36. एक्स इज इक्वल टू काय येणार 36 5 जा 180. ओके, मग एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 5 व्हेन वायची व्हॅल्यू काय 36. ओके, तर टेबल कंप्लीट करून घेऊया. ज्यावेळेस वायची व्हॅल्यू 12 होती त्यावेळेस आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आहे 15. करेक्ट. आणि ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू 10 होती त्यावेळेस आपल्याला वायची व्हॅल्यू काय मिळाली आहे 18. ओके, नेक्स्ट वायची व्हॅल्यू 36 असताना एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 5. ओके, आता बघा हा टेबल कंप्लीट झाला. जर आपण ऑब्झर्व केलं तर एक्सची क्वांटिटी काय होत जाती 30 20 15 10 5 हे काय होत जातीये कमी कमी होत जाते आणि वायची व्हॅल्यू काय होत जातीये इन्क्रीज होत जाते. बरोबर, म्हणजे हे व्हेरिएशन कोणतं आहे इनवर्स. ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू कमी होतीये त्यावेळेस वायची व्हॅल्यू काय होत जाते इन्क्रीज होत जाते. या व्हेरिएशनला काय म्हणलं जातं इनवर्स व्हेरिएशन.